केकावली भाग 31। स्तवनाला आधीच्या केकावलीत विषाचा दृष्टांत दिला तो योग्य नाही असं कोणीही म्हणेल यास्तव तो विशद करून पंत म्हणतायत, गमो मधुर हे विषस्तवन सेविता माजवी, करी मलिन सत्य शोमुख हला हला लाजवी, हरा परिस तू बरा प्रभुवरा सदा जोपिशी, असारस समर्पित्या अमृत आपले ओपिशी। स्तुती कोणाला गोड वाटत नाही, प्रत्येकाला गोड वाटते, पण खर तर ते विष आहे। कसं तर स्तवन म्हणजे स्तुतीच घेतली असता काय होतं तर माज येतो, गर्व चढतो, सत्कीर्तीला कलंकही लागू शकतो, कधी कधी तोंड काळं ठिक्कर पडू शकतं। एवढे या स्तवनाचे गुण आहेत जे कधी कधी हलाहल नावाच्या भयंकर विषाला सुद्धा लाजवतील। तेव्हा हे परमेश्वरा, शंकरापेक्षा देखील तुझी कोटी वरची आहे। शंकर एकदाच हलाहल प्यायले, पण हलाहलापेक्षा जालिम असं हे स्तवन रूपी पेय तू सदा पीत असतोस। आणि पुन्हा असा पदार्थ जो अर्पण करतो, म्हणजे जो तुझी सतत स्तुती करतोय, त्या व्यक्तीला तू आपलं अमृत म्हणजेच मोक्ष प्राप्त करून देतो।